बाहेर जाऊन काय करतात? ठीक आहे मग त्यांना इथं बोलवा, तुम्हाला एकदम आमचं निवेदन द्या. आम्ही काय इथं आमचं नियोजन चुकीचं आहे. आम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करून गोंधळ घालायचा प्रयत्न करू नका, नाही तर आम्ही ऐकणार नाही. आचार्य राम कामतकर राम परंतु थोडासा आमच्या बघायला अंतर तर या तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटचे जे प्राचार्य आहेत या प्राचार्यांशी पदाधिकारी चर्चा करत आहेत. त्यांनी आलं पाहिजे आपल्याला बाहेर जाणं तेच म्हटलं बाहेर आपण त्याला चला आपण जाऊ त्यांना किती वेळ झाला आम्ही आलोय. ठीक आहे. मिटिंग आपण काय म्हणतो शालेय संस्था आपण त्याचा सन्मान करतो प्राध्यापक म्हणून, पण त्याचा अर्थ असा नसावा ना. त्यांना ना जिथं झालं तिथं त्यांना पोलीस म्हणून आधी आपण बैठक घेऊ त्यांच्याशी, त्यांना ते आपले प्रश्न मांडू, त्यांच्याकडे लेखी उत्तर मागू, त्याच्यानंतर आपण त्याचं साहित्य त्यांना आपण हे करू. जागेवरती आपल्याला प्रश्न विचारता येईल नाही परत येते इथं विचारण्यापेक्षा त्यांना जागेवरती घ्या. पहिलं टेबल त्यांच्याकडे आपलं मोठं कॉलेज आहे त्यांची ॲम्ब्युलन्स नाही महत्त्वाचं काम आहे. एवढं मोठं कॉलेज आहे, या कॉलेजला ॲम्ब्युलन्स ठेवलेलं नाही सांग. एखादा विद्यार्थी तरफडतो एक तासभर तरी ॲम्ब्युलन्स नाही. म्हणजे नाम बड्या दर्शन खोटे अशी या कॉलेजची परिस्थिती. ह्या मुलांनी विद्यार्थ्यांनी उद्या काय झालं तर करायचं काय? आता ऑफिसमध्ये CCTV ठेवले आणि ग्राउंडवर CCTV कुठे आहे त्यांच्या सुरक्षेचा आपण म्हणून बोललं त्यांची मिटिंग घेऊ, त्यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊ, तर मग आपण पुढची मुवमेंट ठरवू ना. कारण का पोलीसवाले काय यांची मान्यता रद्द नाही करणार आपल्याला. यांचं आपण बेसिकली यांच्याकडनं सत्यता आणि ह्यांच्याकडनं एक आपण स्टेटमेंट घेतोय की बाबा भविष्यात नाही घडणार काय करणार. आता ह्यांच्यावरती इन्स्टिट्यूटला आपल्याला बाबा एक तर मग ह्यांच्या चुका आपल्याला दिसत असेल तर याची मान्यता रद्द करा म्हणून आपल्याला मग बोलता येईल. पोलीसवाले काय करणार, FIR घेणार आणि ते त्यांच्या प्रोसेस कोण सिनियर वाईस प्रिन्सिपल सर है माझी तुम्हाला एकदम हंबल रिक्वेस्ट आहे ना. आम्ही फार एकदम शांततेने संयमने तुमच्याकडे आलो. आम्हाला एखादा कन्सर्न पर्सन, आता मी तुम्हाला एक त्याचं सांग, मी मुद्दाम प्रिन्सिपल मॅडम किंवा सर जे कोण आहेत ते का म्हणालो, कारण काय असं लिगल आपलं उद्या असं नको व्हायला की यांच्याकडनं आलेला जबाब आमच्याकडे वेगळा आला ते त्यांचा वैयक्तिक मत होतं. म्हणून मला अथॉराइज पर्सन तुमच्या प्रिन्सिपलची 10 मिनिटं मला त्यांच्याशी आमच्या काही तुमच्या कॉलेज संदर्भात आलेल्या तक्रारी आहे, शंका आहे, ते आम्हाला तुम्हाला एक्सप्लेन करू दे, जेणेकरून ही घडलेली घटना आपल्याकडे पुन्हा नाही झाली पाहिजे. आणि या घटनेसंदर्भात होणारी पुढची कारवाई त्याला जबाबदार कोण आहे, की हे कोणाच्या लापरवाहीमुळे झालेलं आहे याचं आम्ही तुम्हाला लेखी निवेदन देऊ. आम्हाला तुम्ही वाटलं असतं लेखी उत्तर द्या, आम्हाला काही शंका नाही. मग आम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटवरती शासन लेवलला काय कारवाई करायची, आधी कायदेशीर काय करायची, त्या पोलीस स्टेशनला चाललेल्या फॉरवर्डला, म्हणजे आता ही घटना दुर्घटना म्हणून आपण एका दिशेने चाललेलो आहे, तर आमचं पूर्णपणे मत आहे ही दुर्घटना नसून हे मनुष्यवधाचा गुन्हा आहे. कारण का कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे ही घडलेली घटना आहे. आज एवढा चांगला खेळाडू ज्याने या कॉलेजचं सुद्धा नाव केलं, अशा व्यक्तीला प्राण गमवावा लागला. कॉलेज फार दुर्दैवी. आम्ही आय नो की तुम्हाला पण याचं दुःख असेल, आम्ही असं म्हणत नाहीये, परंतु मग हे जर असं बेजबाबदारी आणि बेजबाबदारीवर कुठलीही ॲक्शन मुवमेंट नाही झाली, मग ही बेजबाबदारी पुन्हा घडणार नाही. त्याची जबाबदारी शाश्वती कोण घेणार? आमचं पण आम्ही असं म्हणत नाहीये की काही हे प्रिन्सिपलने की व्हाईस प्रिन्सिपलने किंवा कोणीच केलं. ठीक आहे, ही दुर्दैवी घटना आहे. कारण का एखादा चांगला खेळाडू असणं स्वाभाविक आहे, सगळ्या कॉलेजचा मान आहे, ते असायलाच पाहिजे. असं ना कॉलेज प्रशासनचा हा बेजबाबदारपणा आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंट संदर्भात आम्हाला तुमच्याकडनं लेखी आश्वासित पाहिजे, तुमच्याकडनं आम्हाला त्याची उत्तरं पाहिजे. ती उत्तरं आम्हाला कोण देणार? म्हणून कृपया माझी विनंती, तुम्ही मराठीत बोलाल
नहीं तर फार उत्तर होतं. अच्छा मराठी ज्यांना बोलतो त्यांना बोला. समझती बोलो, है. हिंदी में बोलो, चलो. आपको मराठी समझता है क्या? नहीं उन्होंने बोला हो. हाँ समझे. नहीं तो ठीक क्या है, आपको मैंने बोलायचं है? अच्छा आप प्रोफेसर और नो डाउट आपको नाही नाही आपल्या हिंदी मॅडमला में 5 मिनिटं बोलता हूँ. बोलवलं फक्त आप बोलो, इसके लिए हम आपको दरखास्त करते हैं आप अपने प्रिंसिपल मैडम को बोलो हां 5 मिनिटं फक्त 10 बोलवा. मिनट निकालो. हमारी मांगे हैं, हमारी जो लेटर है, हमारी जो याचना है, आप याचना आपके देना पास- चाह रहे हैं ना. हाँ, इन्वेस्टिगेशन चल रहा है. इसके लिए मैंने क्या आपको बोला कि आपके अथॉराइज पर्सन कौन है? प्रिंसिपल है. तो अगर हम लोग इतने लोग यहाँ जम के उनसे इतने प्यार से निवेदन से बोलने के लिए अगर प्रिंसिपल को टाइम नहीं है तो आपका इंस्टीट्यूट में 4 जन 5 जन बसू. जो मीडिया परंतु- मैनेजमेंट है, जैसे कोई भी कॉलेज की तरफ से कुछ बोलने का है तो उसके लिए मैं बोल रहा हूँ. नाही नाही नहीं, नहीं, सर, आप बोल रहे आपके हैं. पास ऐसा जिम्मेदारी कुछ लेके बात कर रहे हैं, जिम्मेदारी से बात कर रहे हैं. कॉलेज का मीडिया मैनेजमेंट का आपके पास कुछ ऐसा नहीं है, कोई देखिए- मीडिया मैनेजमेंट नहीं है. देखिए। हम लोग एक युवा सेना, हम लोग एक आदित्य ठाकरे के शिवसैनिक युवा सैनिक ये अच्छी बात है है. जो विद्यार्थियों के लिए रास्ते पे उतरते उनके दुख के लिए, उनके आवाज के लिए आवाज उठाते हैं. और ये इतनी बड़ी दुर्घटना हुई, हम उसको आज भी दुर्घटना बोलते हैं. हम ऐसा नहीं बोल रहे कि कॉलेज प्रशासन ने लेकिन तुम्हारे लापरवाही की वजह से दूसरे विद्यार्थी अपने जान क्यों गंवाए और ये नहीं होगा इसके आगे, और ये हुआ तो उसके लिए कौन जिम्मेदार है? पूरा कॉलेज नहीं तो समझो तुम्हारा कोई डिपार्टमेंट रहेगा जो मेंटेनेंस देखता रहेगा, जो तुम्हारा प्रोफेसर है. कुछ विद्यार्थियों का ऐसा बोलना था कि वहाँ कोई फैसिलिटी अवेलेबल थी लेकिन उन्होंने कुछ मूवमेंट नहीं की और जॉब खत्म हो गया, मैं निकल रहा हूँ करके ऐसे उन्होंने बाइट भी दी है. ऑफिशियली उन्होंने प्रिंसिपल मीडिया और सब पे अपने उन्होंने बाइट दी है. गए. तो उसके खिलाफ आप क्या कार्रवाई करने वाली है ताकि ये भविष्य में ऐसी घटना ना घटे? मैं बताता हूँ. इसके लिए मेरे आपके देखो, मैं आपको एकदम हम्बल कर रिक्वेस्ट कर रहा हूँ. आपको हिंदी भी समझते हैं, शायद मराठी भी. आप प्रोफेसर हो तो आपको मराठी नहीं बात करना आता है, इसका मुझे दुख हो रहा है कि आप महाराष्ट्र में रह के आपको मराठी तक नहीं आ रही है. ठीक है, लेकिन फिर भी हम लोग हमारे मैं महाराष्ट्र समझता हूँ में मराठी. समझते हैं ना आप. बोलते हैं, तो मैं इसके लिए आपको फिर से दोहराता हूँ हिंदी में हम्बल रिक्वेस्ट करके कि आपका कॉलेज प्रशासन अभी भी इतना मजोरी कर रहा है कि आपके प्रिंसिपल को हमारे लिए 10 मिनट नहीं है. ये आप जिनकी उनको जान पूछ गई लो. है, वो अगर जान से नहीं है ज्यादा तो हम गैर लोग कोई हमारे नहीं ना, शिवसेना तो स्टाइल में पूछो. उनको मिल लेते हैं. एक तर नाही द्यायलाच पाहिजे. एक तिकडे तिकडे बघा काय आहे तुमच्यासाठी मी clear करतो. तुम्ही एक प्रोफेसर आहात, तुम्ही प्रिन्सिपल आहात. ॲज अ स्टुडंट म्हणून आमचं काम आहे तुमचं रिस्पेक्ट करणं. आम्ही रस्त्यात पण बोलू शकतो, परंतु तुमचा सन्मान आम्हाला ठेवायचा म्हणून तुम्हाला आम्ही बसून आमचे विषय सांगतो.